बंधुबाबा असलेल्या प्रसाद तामदार याच्यामुळे एक गोष्ट जी आहे ती समोर आलेली आहे, ती म्हणजे अँड्रॉइड ॲप. आणि हेच ॲप जर तुमच्या किंवा माझ्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलं तर प्रत्येक गोष्टीवरती लक्ष ठेवता येतं, अगदी बारीक लक्ष ठेवता येतं. परंतु या ॲपमुळं अनेक गोष्टीचा उलगडा देखील होऊ शकतो, ज्यामध्ये तुमचे खाजगी क्षण असतील ते देखील पाहिले जाऊ शकतात. त्यामुळं प्रत्येकानं सतर्क राहण्याची गरज आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे सर आहेत. सर, हे सगळ्यांना माहीत आहे, परंतु अँड्रॉइड ॲप जे आहे ते अशा पद्धतीचे अनेक ॲप असू शकतात, तर त्यासाठी नागरिकांनी काय केलं पाहिजे? सदर बावधन प्रकरणामध्ये जे भोंदू होते, सदर आरोपी यांनी आपल्या भक्तांच्या मोबाईलमध्ये एअरड्रॉइड नावाचं जे एक ॲप आहे, जे गुगल प्ले स्टोअरला आपल्याला उपलब्ध आहे, जे पेड ॲप आहे आणि पॅरेंटिंग ॲप आहे. जे ॲपमध्ये म्हणजे पालकांनी आपल्या मोबाईलमध्ये ते ॲप डाउनलोड करायचं आहे आणि सोबतच आपल्या पाल्यांच्या मोबाईलमध्ये ॲप ते डाउनलोड करायचं आहे. म्हणजे पालकाला आपल्या पाल्यांच्या मोबाईलच्या ॲक्टिव्हिटीवर नियंत्रण ठेवता येतं, त्याच्याकडे लक्ष देता येतं. या चांगल्या उद्देशाने ते ॲप सुरू करण्यात आलं किंवा ते प्ले स्टोअरला उपलब्ध आहे. परंतु सदर ॲपचा यातील आरोपी यांनी गैरवापर केला आणि आपल्या भक्तांच्या मोबाईलमध्ये ते ॲप त्यांनी डाउनलोड केलं आणि त्याचा ॲक्सेस, त्याच्या ॲक्टिव्हिटीज सगळ्या त्या आरोपींना आपल्या मोबाईलमध्ये बघायला मिळत होत्या. तर या अनुषंगाने माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपला मोबाईल दुसऱ्याच्या हातात देताना काळजी घेणं गरजेचं आहे की आपण तो मोबाईल कोणाच्या हातात देतोय आणि त्या मोबाईलमध्ये सदर व्यक्ती काही करत आहेत का. आणि ज्यावेळी परत आपल्याकडे मोबाईल येतो त्यावेळी ते स्क्रीन आपण वारंवार बघणं गरजेचं आहे की एखादं ॲप जे आपण डाउनलोड केलेलं नाही आहे आणि ते सुद्धा तिथं दिसतं आहे का, असेल तर लगेच ते अनइन्स्टॉल करणं गरजेचं आहे. या माध्यमातून एक गोष्ट लक्षात येते की अनेकांचं म्हणणं आहे की बाबा ते ॲप हिडन करत होता. हिडन होऊ शकतं? सदर ॲप हे एअरड्रॉइड जे होतं ते स्क्रीनवर आपल्याला नॉर्मली दिसतं. पण बऱ्याच वेळा काय झालं की भक्तांकडनं ते स्क्रीन न बघितलं गेल्यामुळे ते त्याच्या लक्षात आलं नाही. आणि मात्र त्यांनी जेव्हा ॲप डाउनलोड केलं त्यावेळी त्यांनी मायक्रोफोनचा ॲक्सेस आणि कॅमेराचा ॲक्सेस त्यावेळी ॲक्सेसला अलाउ केलं होतं. त्याच्यामुळे ते त्याचं नियंत्रण किंवा त्याची जी ॲक्टिव्हिटीज आहेत सगळं त्या आरोपीला दिसत होते. याच पद्धतीचे अनेक ॲप असू शकतात का, आणि त्यापासून सर्वसामान्यांनी कसं वाचलं पाहिजे? अशा प्रकारचे जे पेरेंटिंग ॲप आहे ते गुगल प्ले स्टोअरला उपलब्ध आहेत, ॲपलच्या प्ले स्टोअरला उपलब्ध आहेत आणि ते सर्व लीगल आहेत आणि पेड ॲप आहेत. याचा मूळ उद्देश हा अतिशय चांगला आहे की पालकांना आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवणं सोपं जातं आहे, पण याचा गैरवापर पण होतो. त्याच अनुषंगाने मी जे सांगितलं की प्रत्येक मोबाईल धारक जो व्यक्ती आहे त्यांनी आपल्या मोबाईलकडे सतर्कतेने बघण्याची गरज आहे. दुसऱ्याकडे देताना काळजी घेणं गरजेचं आहे आणि मध्ये इंटरमिटेंटली स्क्रीनवर जे ॲप आहे ते एकदा बघणं गरजेचं आहे की सदर ॲप आपण डाउनलोड स्वतः केलेले आहेत किंवा कसे. अँड्रॉइड ॲप जे आहे ते अनेकांना माहीत नव्हतं, त्यामुळं त्याचा गैरवापर होऊ शकला असता. अगदी तो जो तामदार आहे त्यानं देखील या अँड्रॉइड ॲपचा जो वापर आहे तो चुकीचा केलेला आहे. परंतु जर तुम्हाला अशा गोष्टींपासून दूर राहायचं असेल, सतर्क राहायचं असेल, तर तुम्हाला त्यासाठी तुमच्या मोबाईलची स्क्रीन सतत बघावी लागणार आहे. आणि विशेष म्हणजे या मोबाईलमध्ये, कुठल्याही मोबाईलमध्ये अशा प्रकारचे ॲप जे आहे ते हिडन करता येत नाही, अशी जी माहिती आहे ती सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांनी दिलेली आहे. परंतु तरी देखील तुम्ही तुमचं जे स्क्रीन आहे ते सतत बघत राहा आणि त्यामध्ये असं काही गोष्टी संशयास्पद आढळल्या तर ती ॲप जे आहे ते अनइन्स्टॉल करा आणि त्यापासून तुम्हाला दूर राहता येईल आणि अशी गोष्ट होणार नाही. त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांनी सध्या तरी काळजी घेतलेलीच बरी. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.